पुढचा पॉइंट आहे आपला पुनर्हिमायन. पुनर्हिमायन म्हणजे काय बरं, तर पुन्हा बर्फ तयार होतो. पुनर म्हणजे काय, पुन्हा. आता तुम्ही ते उन्हाळ्यामध्ये ते गोळ्यावाली महामाहिती बघा, घंटी वाजली ते बर्फ का गोला 5 रुपये में, गोला बर्फ का गोला, गोला बर्फ का गोला 5 रुपये में, गोला गोला बर्फ का गोला, बर्फ का गोला. हा सगळ्यात मोठा स्कॅम येतो. मग त्या ठिकाणी ते बर्फ घासतात, त्याच्यामध्ये काडी टाकतात आणि त्याला वरून प्रेस करतात. मला सांगा आधी ते काय करते, बर्फाचे तुकडे करते, बारीक 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 बर्फाचा किस करतात, हे बारीक. आणि मग बर्फाचे तुकडे झाले की ते बर्फाला परत ते काय करतात, ग्लास मध्ये टाकतात, वरून काडी टाकतात आणि टाकतात. दाबल्यानंतर परत ते चिटकून जातं. म्हणजे आधी घासू घासू बारीक करायचं, मग त्याला काय करायचं, ग्लास मध्ये टाकायचं, प्रेस करायचं काडी टाकून, आणि कॉल्ड होतो, परत ते चिटकून जातं. याला काय अर्थ आहे, आधी घासायचं, एवढी मेहनत करायची, बारीक करायचं, त्याच्यापेक्षा कापून द्यायचं ना, तर काडी बसणार नाही, ती मजा नाही येत. गोळा कसा तयार होईल बर्फचा, नाही सर ग्राइंडरनं होल पाडायचं त्या बर्फाला, वरून लावायचं. अरे पण ते हे घेणार नाही ना, कलर ऍक्सेप्ट करणार नाही, फ्लेवर घेणार नाही, बरोबर आहे. सांगायचं काय म्हणतो मला या ठिकाणी, की होतं काय की पुन्हा तो गोळा बर्फाचा गोळा तयार होतो. आधी बर्फाचे तुकडे केले आपण, घासलं त्याला, बारीक बारीक केलं, परत बर्फ तयार केला, यालाच पुनर्हिमायन म्हणतात. परंतु ते पुन्हा बर्फ कसा तयार झाला बरं, दाबलं नसतं, झालं असतं कधी नाही. आपण काय करतो, सुरुवातीला त्याला घासल्यामुळे म्हणजे त्याच्यातलं डाग काढून घेतो, आणि नंतर परत त्याला बर्फाचे ते छोट्या ग्लास मध्ये टाकल्यामुळे प्रेस करतो, आणि प्रेस केल्यामुळे पुन्हा बर्फ तयार होतो. म्हणजे सुरुवातीला दाब काढून घेतला, नंतर परत दाब दिला, दोन्ही वेळेस काय होऊन जातं, दाब दिला की ते बर्फ तयार होतं, दाब काढून घेतला की वितळतो, त्याला पुनर्हिमायन. त्याच्यासाठी एक छोटी ऍक्टिव्हिटी आपल्याला दिली. काय ऍक्टिव्हिटी बघा, ती एक टेबल आहे, त्या टेबलवरती अशी एक लादी ठेवलेली, त्याला खाली सपोर्ट आहे, असा दिसतो का सगळ्यांना, दिसलं का रे, हो शिंगाडे, हो शिंगाडे पाहा ना, ठीक आहे. तर बर्फाची लादी आहे, टेबलवर ठेवली, आणि टेबलवर कशी ठेवली, अशी टेबलला चिटकून ठेवली का नाही, त्याच्यामध्ये ना असे 2 स्टँड ठेवलेले, ब्लॉक ठेवलेले, त्याच्यावर ठेवली बर्फाची लादी. मग काय करायचं, एक तार घ्यायची, जुईन तार, तांब्याचा तार, बारकी तार, करतील तार, बरेच वेगवेगळे तार असते. काय करायचं, एक तार घेतली, त्या तारेच्या दोन्ही बाजूला सारखे वजन ठेवले, ही तार आपण त्याला देऊन टाकलेली अशी. तुम्हाला सांगू का काय होतं, ही जी तार आहे का, ही बर्फातून खालून निघते, बर्फ कापत नाही. कस काय होत असं, जी लादी घेतली, त्या लादीवरून आपण वरून तार ठेवली ना, म्हणजे असं अशी अशी आज ही तार ठेवली, वरून ती तार अशी खालून येते. तार कुठे ठेवली आपण, बर्फावर ठेवली, अशी ठेवली ना, ती तार अशी खालून येते, बर्फ कापत नाही. सगळ्यात उपयोग झाला इथं बोटाचा आहे. तार कुठे ठेवली, बर्फाच्या लादीवर, ती तार काय होतं, ती बर्फाच्या खाली होऊन जाते, बर्फ कापत नाही, बर्फ अजिबीच. कौन सर म्हणजे का, आता ते त्याला पुनर्हिमायन म्हणतात. तार कुठे ठेवली आपण, बर्फाच्या लादीवर. आता मला सांगा, बर्फाच्या लादीवर ती तार ठेवली, त्या तारेच्या दोन्ही बाजूला आपण काय बांधलेले, सारखंच वजन बांधलेलं आहे. या वजनामुळे काय होईल, ह्या बर्फाच्या लादीवर दाब पडेल. काय होईल, या बर्फाच्या लादीवर, या तारेमुळे काय होईल, या बर्फाच्या लादीवर वजन लावलं ना, या वजनामुळे तारेचं काय होईल, दाब पडेल. दाब, दाब म्हणजे प्रेशर, सकाळचं प्रेशर पडेल याच्यावर. बऱ्याच लोकांना येतं सकाळी प्रेशर, चांगली गोष्ट आहे, यायला पाहिजे. त्याच्यामुळं आयुष्यातले सगळे आजार भुर्र पळून जातात. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना येतच नाही प्रेशर. त्याच्यामुळे ते येणाऱ्या काळामध्ये काही लोक कधी कंपनीत जाते का, कंपनीत जाणारे पोरं जे का ते गाय छाप घेऊन जाते. अशी एक इडा करते, आता गाय छाप घेते, मग त्याला प्रेशर येतं गाय छाप मुळे.
तुम्हाला पण येत नसेल तर करा चालू. घरच्या म्हणणं गाव सर खाया पिया कुछ नाही दिला थोडा बारा है की नाही. तर बर्फाची लादी आहे, त्या लादीवरती आपण तार ठेवली सोहम, त्या तारेचं त्यावरील काय होईल दाब पडेल. आता दाब पडल्यावर काय होईल माहिती का, इथं दोन गोष्टी आहे. हे जे बर्फाचा पृष्ठभाग आहे, हा बर्फाचा पृष्ठभाग आणि ही तार, हे तार दाब पडल्यामुळे याच्यामध्ये काय होईल घर्षण होईल. काय होईल याच्यामध्ये घर्षण, आणि घासल्यामुळे काय होत असतं तिथं उष्णता निर्माण होते. अरे उष्णता निर्माण होत ना, बरोबर आहे. सोपा विषय. दाब पडल्यामुळे काय होतो, त्या तारेच्या खालचा जो भाग आहे कशाचा बर्फाचा, तो वितळतो. दाब पडला, बर्फ वितळला, तार घुसली. तार घुसली कशामध्ये, बर्फाच्या लादीमध्ये. आता बर्फाच्या लादीमध्ये तार घुसल्यानंतर तार खाली जाणार हळूहळू हळूहळू. मग वरती जे पाणी आहे त्याच्यावरचा दाब काढून घेतला, ते पुन्हा बर्फ होत. अशा पद्धतीनं खाली 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 तार जाते आणि वरचं बर्फ पुन्हा तयार होतो. तारेच्या खालचं वितळणार, वरच्या भागात पुन्हा बर्फ तयार होणार. खालचं कोण वितळायला लागलं, दाबामुळं. दाब कोण पडला, कारण या तारेला दोन्ही बाजूला वेट बांधलेलं आहे. दोन्ही बाजूला आपण काय केलं या ठिकाणी, काय केलं दोन्ही बाजूला आपण वजन बांधलं. वजन आणि वजन बांधल्यामुळे दाब पडला. दाब पडल्यामुळे ते बर्फ वितळला, आणि बर्फ वितळल्यामुळे ती तार धुतली. तिथं धुतली, बर्फामध्ये धुतली, आणि मग ती खाली 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 गेली. वरच्या भागामधला दाब काढल्यामुळे तो पुन्हा बर्फ तयार झाला. काल पुन्हा बर्फ नाही, तिला तिथे पुन्हा बर्फ तयार. मग ती तार हळूहळू याच्या बर्फाच्या खालून निघून जाते. बर्फ जो कापतच नाही. अरे बर्फ कापत नाही, हा असं काऊन होतो, याला म्हणतात पुनर्निर्माण. काय म्हणतात बाबड्या हो याला पुनर्निर्माण. परीक्षेमध्ये 1 मार्काचा प्रश्न असतो बरं का. बरं आता मला सांगा, व्याख्या असते बरं का. तिथं जर समजा अशी कृती आली 2 मार्काची किंवा 3 मार्काची परीक्षा, मग तुम्ही त्या टायमाला याचं उत्तर कसं लिहिणार, त्याला प्रश्न विचारते कधी कधी. आता याच्या आधी आपण अप्रकट उष्मा पाहिलं की नाही, पाहिलं. त्या अप्रकट उष्माचा याच्यात काही उपयोग आहे का सांगा बरं. या पुनर्निर्माण मध्ये अप्रकट उष्माचा काही उपयोग आहे का, कॅन यू टेल मी एनीबडी, आहे का. काय होत असेल त्या उष्माचं, आज प्रश्न विचारलाय बरं आपल्याला खाली. इथं बघा, इथं प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. अप्रकट उष्म्याचा पुनर्निर्माणाशी काय संबंध आहे. What is the relation of this latent heat to the regelation? Regelation ला पुनर्निर्माणाचा काय संबंध आहे. ते तार बर्फाच्या लादीवर घासताना अप्रकट उष्मा निर्माण होते. हा, अप्रकट उष्मा काय केला जातो, ते बर्फ काय करतो, बर्फ शोषून घेतो, आणि नंतर जेव्हा काय गेलं दाब काढून घेतला की ते अप्रकट उष्मा पुन्हा बाहेर सोडून देतं. बरोबर. जेव्हा ते वितळणार, ते वितळण्यासाठी त्या तारेच्या दाबामुळे तिथं उष्मा शोषून घेतला जातो, आणि त्याच्यामुळे ते बर्फ जो स्थायी अवस्थेत तो द्रव होतो. आणि नंतर काय होऊन जातं, दाब काढून घेतला, तार खाली 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 चालली ना, तर त्या टायमाला वरच्या भागातला दाब निघून जातो. मग दाब निघून गेल्यावर तिथलं ज्या द्रवामध्ये जी उष्णता शोषून घेतली आधी स्थायूचं द्रव होण्यासाठी स्थायूनं जी उष्णता शोषून घेतली होती ते तापमानावर ती उष्णता बाहेर टाकली जाते. सरळ सरळ संबंध इथं, सरळ सरळ सांगायचं, जेव्हा हा बर्फ वितळतो तेव्हा तो अप्रकट उष्मा शोषून घेतो, आणि जेव्हा तो काय होतो पुन्हा दाबामुळे बर्फाचे वितळणे आणि दाब काढून घेतल्यास त्याचा पुन्हा बर्फ होणे, या प्रक्रियेला काय म्हणतात, पुनर्निर्माण म्हणतात. दाबामुळे बर्फ वितळतो आणि दाब काढून घेतल्यावर पुन्हा बर्फ तयार होतो.
चला वाचा व्याख्या म्हणा बरं. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होत असतो आणि म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला बर्फ पाण्यात रूपांतर होतो आणि दाब काढून घेतला की द्रवणांक पुन्हा काय होतो पूर्ववत होतो 0 डिग्री सेल्सिअस होतो आणि पाण्याची पुन्हा बर्फात रूपांतर होते. मॅटर करते या ठिकाणी काय मॅटर करते या ठिकाणी की जो बर्फ दाब आहे त्या दाबामुळे होतं काय असतं बर्फाचा द्रवणांक हा कमी होत असतो 0पेक्षा कमी. ओके 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला बर्फ पाण्यात रूपांतर होतो आणि दाब काढून घेतला सुरुवातीला दाब दिला त्याचा द्रवणांक कमी झाला 0पेक्षा कमी ते वितळलं आणि मग पुन्हा जेव्हा दाब आपण काढून घेतला तेव्हा दाब काढून घेतल्यानंतर काय होतं तर द्रवणांक पूर्ववत होतो म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस होतो व पाण्याची पुन्हा बर्फात रूपांतर होते. या अंतर्लाईन केलेल्या ओळी लिहायच्या ही आकृती काढायची. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारला आपल्याला वरील कृतीत बर्फाच्या लादीतून तार बाहेर पडतो तरी बर्फ तुटत नाही असे का होते. त्याचं उत्तर या ठिकाणी हे आहे. दाबामुळे बर्फाचा द्रवणांक 0पेक्षा कमी होतो म्हणजे इथे 0 डिग्री सेल्सिअस तापमानात बर्फ पाण्यात रूपांतरित होतो. दाब काढून घेताच पूर्ण द्रवणांक पूर्ववत होतो म्हणजे इथे 0 डिग्री सेल्सिअसला होतो व पाण्याची पुन्हा बर्फात रूपांतरण होते किंवा पुन्हा हिमायतमुळे होतं. हे सगळं काही कशामुळे होतं भाऊ पुन्हा हिमायतमुळे होतं. समुद्र सपाटीपासून उंच गेल्यास पाण्याचा उत्कलनांक कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे. हो सर आम्हाला माहिती आहे. या स्थितीत पदार्थाच्या द्रवणांक काय बदल होतो. ओके जर उत्कलनांक कमी होत असेल ओके तर त्या ठिकाणी द्रवणांक सुद्धा काय होतो कमी होतो. साहजिकच आहे उकळण्यासाठी जर तापमान कमी लागत असेल तर वितळण्यासाठी पण तापमान कमी लागेल ना बरोबर आहे की नाही. सोपा विषय एक जर कमी होतं दुसरं पण काय होतं कमी होतं. काऊन कारण उत्कलनांक हा सुद्धा कशाशी निगडीत आहे तापमानाशी निगडीत आहे. जेव्हा तुम्ही एखाद्याला हात लावला बरं का एखाद्याला काय तुम्ही हात लावला त्याचं शरीर जर तुम्हाला थंड लागलं याचा अर्थ दुसऱ्याचं शरीर तुमचं शरीर गरम आहे. माझा हात गरम लागला गरम हा हे बघा हा याचा अंग काय मला थंड लागू राहिलं याला पण माझं शरीर तसंच वाटत असेल टेम्परेचर थोडं गरम आहे थंड आहे गरम लागलं बरोबर आहे काय थोडक्यात ते विचारलं की आपल्याला की पदार्थ थंड आहे की उष्ण या संवेदनेचा आपल्या शरीर तापमानाशी काय संबंध आहे. सरळ संबंध आहे. आपल्या शरीराचं तापमान जर जास्त असेल तर आपल्याला दुसरी वस्तू काय वाटणार थंड वाटणार साहजिक आहे ना. त्या वस्तूचं तापमान कमी आहे आपलं जास्त आहे म्हणजे आपल्याला ती थंड लागणार. आणि जर त्या वस्तूचं तापमान जास्त असलं आणि आपलं कमी असलं तर आपल्याला ती गरम लागणार. सरळ सोपा विषय आहे. समजलं का हे खूप मोठा संबंध आहे. हे तापमानाशी निगडीत आहे. पदार्थ थंड आहे म्हणजे ती तापमान कमी आणि गरम आहे म्हणजे तापमान कसं आहे गरम आहे म्हणजे तापमान कसं आहे वस्तू गरम आहे ना त्याचं तापमान कसं तापमान थंड राहण्याचं तापमान जास्त आहे. वस्तू गरम तापमान जास्त वस्तू थंड तापमान कमी. सरळ संबंध आहे या गोष्टीचा. हा पुढे चालायचं. पुढचा पॉइंट आहे आपला छोटासा पाण्याचं आचरण असंगत आचरण. कोणतं आचरण आहे पाण्याचं सुसंगत नाही असंगत. सर असंगत शब्द का वापरा हे म्हणते की चांगल्याच्या संगतीत गेल्यामुळे माणूस बिघडला. व्यायामाने मनाला आयुष्याला चांगल्या लोकांच्या संगतीने सुंदर बनवता येते. लक्षात ठेवा आपलं रिलेशन आता तयार झालं टीचर आणि स्टुडंटचं हे लाईफ टाइम राहणार आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं रिलेशन कसं राहणार आहे लाईफ टाइम. मला आजही माझे 15-16चे विद्यार्थी मला मेसेज करतात हॅपी दिवाळी सर काय चाललं सर कुठे आहे सर म्हणजे ते सगळे नाही करणार कारण तो त्यांची तुमची फ्रिक्वेन्सी मॅच नाही होत काही लोकांची.
तुमची खरं काही लोकांना स्वतःला लई शहाणी समजते. काही म्हणते काय तिथे सरला हा पप्पा म्हणते शिकिते हे की नाही, दुसरं काय शिकिते ते. पण बाळा पॉइंट कडे यायचंय. असंगत आचरण म्हणजे कसं. या ठिकाणी असंगत साठी तुम्हाला एक वाक्य सांगितलं या ठिकाणी. हे वाक्य खूप महत्वाचं आहे पहा. हे वाक्य जर तुम्ही वाचलं तुम्हाला सगळं कळालं, नाही तर काहीच नाही कळालं. काय म्हणते ते आपल्याला की सर्वसाधारणपणे द्रव मर्यादित तापमानापर्यंत तापवल्यास त्याचं प्रसरण होतं व थंड केल्यास त्याचं आकुंचन होतं. बघा बर्फाला उष्णता दिली त्याचं पाणी होतं ते असं पाणतं की तुम्ही ग्लास भरून पाणी ठेवा फ्रीज मध्ये, त्याचा बर्फ तयार होताना पूर्ण ग्लास भरून बर्फ तयार होईल का? काय होईल? थोडंफार कमी होईल, अर्ध नाही म्हणता येणार आपल्याला, पण जेवढं पाणी होतं का तेवढा बर्फ तयार नाही होणार. बर्फ त्याच्यापेक्षा कमी तयार होणार का? कारण त्या ठिकाणी जेव्हा त्याचं तापमान कमी होतं ना, बर्फ झालं तापमान कमी झालं, तापमान कमी झालं तर बर्फ तयार होताना ते काय होणार? पाणीचं आकुंचन. त्याचे जे अणू असतात अणू रेणू सगळे घट्ट येतात. कारण पहा आपण पाहिलेले स्थायूमध्ये जे अणू असतात ते एकदम घट्ट बसलेले असतात एकदम, आणि द्रवामध्ये अणू असे थोडेसे पसरलेले असतात आणि वायूमध्ये जरा जास्तच पसरलेले असतात. एका कोपऱ्यात अगरबत्ती लावली दुसऱ्या कोपऱ्यात वास येतो. तर त्याच्यामध्ये द्रवाला जर तापवलं आपण तर त्याचं काय होत असतं? प्रसरण होत असतं. आणि जर त्याला थंड केलं त्याचं काय होत असतं? आकुंचन होत असतं. पण पाणी काय करतं माहितीये का? पाणी याच्या अपोजिट करतं. एक तापमान असं आहे 0 डिग्री सेल्सिअस पासून 4 डिग्री सेल्सिअस, याच्यामध्ये पाणी काय करतं माहितीये का? 0 कडून 4 कडे चाललं ना तर ते त्याचं आकुंचन होतं. तापमान वाढवत चाललं ना आपण 0 पासून 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढायला लागलं आपण त्याचं आकुंचन होतं. ओके. आणि जर आपण 4 कडून 0 कडे आलो, 4 डिग्री सेल्सिअस कडून काय केलं आपण? 0 कडे आलो तर ते काय होतं? प्रसरण होतं. म्हणजे तापमान कमी करत असाल तुम्ही तर ते पसरत हा, आणि जर तुम्ही तापमान वाढायला लागले तर ते आकुंचन पावतं. बरं का? हे आपलं पाण्याचं असंगत आचरण. हे 4 काय सांगितलं की 0 ते 4 डिग्री सेल्सिअस या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात? पाण्याचं असंगत आचरण. ही त्याची व्याख्या. हे वाक्य लिहून काढायचं एक, आणि जी व्याख्या लिहून काढायची. काय सांगितलं की 0 डिग्री सेल्सिअस तापमानाचं पाणी तापवलं तर 4 डिग्री सेल्सिअस तापमान होईपर्यंत त्याचं प्रसरणाऐवजी आकुंचन होतं. तापमान वाढवायला लागले प्रसरण नाही होत, आकुंचन होतं. आणि जर तुम्ही तापमान कमी करायला लागले, 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचं आकारमान सगळ्यात कमी असतं आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या पुढे वाढवणार मग त्याचं काय होतं? आकारमान वाढत चालतं. 4च्या पुढं ओके रूल फॉलो करतं, पण 0 ते 4च्या मध्ये ते रूल फॉलो करत नाही. हा जो नियम सांगितला मी तुम्हाला, हा नियम ते फॉलो करत नाही. ठीक आहे? हे अडचण नाही, तकलीफ नाही ना कोणाला.